संजय राऊतांनी निशाणा साधला। खरात हा सरकारचा माणूस आहे, जे खरातला भेटले त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली। खरातच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर दिलं पाहिजे अशी मागणीही राऊतांनी केली। त्यांच्या टीकेला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं। इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवतात। इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरेंना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवलंय चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला। विचारा तर खरंच मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत। अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं, चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला। त्यांनी केलेलं सगळं चांगलं आणि समोरच्याने केलेलं सगळं वाईट, ही त्यांची भूमिका अनेक वर्षाची आहे, त्याच्यावर मला बोलायचं नाही। पण ज्यावेळी दोन बोटं घेऊन आपण समोरच्यावर दाखवतो तेव्हा तीन बोटं स्वतःकडे असतात, हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलंय। तीच भूमिका आज त्यांची आहे। अनेकांचे फोटो आहेत, मिलिंद नार्वेकरांचा पण फोटो आहे, त्याच्यामुळे फोटोवर जाऊ नये। नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे धक्कादायक कारनामे रोजच समोर येत आहेत। पूजाविधीच्या नावे महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या अशोक खरातचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढला। खरातच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली। तपास अजून पूर्ण न झाल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। महिलांना पिण्यासाठी दिलेल्या पाण्याचा तपास करायचा आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे राजकीय कनेक्शनची। खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केला जातोय, त्याने काही राजकीय व्यक्तींची नावं डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय पोलिसांना आहे। खरातच्या कोठडीत वाढ होताच आज पुन्हा एसआयटी कडून चौकशी सुरू झाली। सलग 11व्या दिवशी चौकशी केली जाते आहे। मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये, आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे। नराधम अशोक खरात महिलांना कसा आपल्या जाळ्यात ओढायचा याची माहिती आता पोलीस सूत्रांनी एबीपी माझाला दिली। आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं हे सांगता येत नसल्याचा दावा अशोक खरातनं केला। भोंदू खरातनं माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक केली। खरात हा माइंड रिडिंगमध्ये पटाईत होता असंही पोलीस चौकशीतून समोर आलं। गोड बोलून खरात महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांचा लैंगिक छळ करायचा। तेव्हा भावनिक जाळं विणून महिलांचा विश्वास संपादन केल्याचं त्यानं चौकशीत कबूल केलेलं आहे अशी माहिती आता पोलीस सूत्रांनी एबीपी माझाला दिलेली आहे। गोड बोलून हा जो खरात आहे तो महिलांना जाळ्यात ओढायचा, माइंड रिडिंगमध्ये तो पटाईत होता अशी माहिती देखील आता पोलिसांकडून समोर येते आहे। अनेक महिलांची त्यानं फसवणूक केलेली आहे। खरात महिलांना जाळ्यात कशा पद्धतीनं ओढायचा आपण जाणून घेऊया। आरोपी खरात हाच रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं जातंय। सरकारी वकिलांनी काय नेमका युक्तिवाद केला तो युक्तिवाद आपण पाहतोय। खरातकडून तपासात सहकार्य केलं जात नाही असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। मोबाईलचा डेटा तपासणं बाकी असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय महिलांची गोड बोलून स्तुती करून खरात महिलांना जाळ्यात ओढायचा असं आता पोलीस चौकशीतून समोर येतं आहे। आपण आधी कोर्टामध्ये नेमकं काय घडलं ते पाहत होतो आणि त्यानंतर आता तो महिलांना कसा फसवायचा हे आपण पाहतोय। माइंड रिडिंगच्या नावाखाली तो महिलांची फसवणूक करायचा। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी भावनिक साथ घातली जायची। तू दिसायला सुंदर आहेस, पती तुला समजून घेत नाही अशी वाक्य वापरली जायची। तुझी क्षमता कोणी ओळखत नाही असं बोलून खरात भुरळ घालत होता।
चुकीच्या मार्गाने पैसा कमवणाऱ्यांची जागा तुरुंगातच असते असा थेट इशारा भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. ज्याची ऐपत 10 पैशांची आहे त्यानं 15 पैसे कमवावेत, पण 10 पैशांची ऐपत असताना 100 रुपये कमवण्याचा मोह केला तर त्याचं ठिकाण तुरुंगातच असतं असं पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या कार्यक्रमात म्हणाल्या. कृपा करून असे काही असंविधानिक गोष्टी विचारू नका. त्याची जागा इथे नाही. हा काळ वेगळा आहे. आपली परिस्थिती ओळखा, आपली ऐपत ओळखा, त्याच्यात आनंदी राहा. ती ऐपत 10 पैशाची असेल तर 15 पैशाची करायचा प्रयत्न करा. 10 पैशाची ऐपत जो 100 रुपयाची करायला जातो त्याची जागा तुरुंगात आहे. हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षात दाखवले की तुम्ही बाबा हे असं म्हणा. चुकीच्या कार्य अपेक्षाच करू नका. बातमी महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली. भोंदूबाबा अशोक खरात सोबतची ओळख रुपाली चाकणकरांना चांगलीच भोवली. सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला. पण हे प्रकरण इतक्यावर संपलं नसून चाकणकरांच्या पाठीमागे चौकशीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानं त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवला. खरातची शिवनिका संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले. त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शिवनिका संस्थांच्या सर्व आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं. त्यात मला असं वाटतंय की कदाचित ज्या महिलांनी तक्रार दिली आहे त्यांच्यापैकी काही महिलांनी असंही सांगितलं असेल की आयोगाकडे आम्ही तक्रार दिली होती पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणूनच कदाचित त्यांना आज बोलवलं असणार. मला असं वाटतंय की सगळ्या जेवढ्या आयोगाकडे आलेल्या तक्रारी होत्या त्या जितकी हाय प्रोफाईल केसेस असतील, मग ते सदन कुटुंबातले असो किंवा पॉलिटिकल कनेक्ट असणारे असो, या दोन्ही गोष्टींमध्ये पूर्ण फेर तपास झाला पाहिजे. पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे. शेवटी तपास होणं आवश्यकच आहे. प्रत्येकाचा तपास होतो. एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात. पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात. त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाहीये. समन्स सर्वांनाच येत राहतात. त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं. अमरावतीमध्ये 18 वर्षांच्या तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. भानखेडा रोडवर जंगलात काल रात्री ही घटना